माझ्या लाडक्या लेकी, इकडे ये. आज 2 क्षण शांतपणे माझ्या समोर बस. मनातील सर्व विचार काही क्षणांसाठी बाजूला ठेव आणि फक्त माझे शब्द ऐक. मला माहिती आहे, कित्येक दिवसापासून तू मनात खूप काही दडवून ठेवले आहेस. बाहेरून हसतेस, पण आतून मात्र रोज तुटत चालली आहेस. दिवसभर घर, संसार, मुलं, जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी जगायलाच विसरली आहेस. प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करते आहेस, पण तुझ्या चेहऱ्यावरील हसू खरे आहे का? हा प्रश्न कुणालाच पडत नाही. रात्री सगळे झोपल्यानंतर मात्र तुझे डोळे पाण्याने भरून येतात. त्या अश्रूंना साक्षीदार असते फक्त तुझी उशी आणि तुझे मन. पण माझ्या लेकी, आता एवढे रडणे पुरे झाले. तू स्वतःला जितकी कमकुवत समजतेस, तितकी तू अजिबात नाहीस. तू संकटाशी लढून उभी राहिलेली स्त्री आहेस. तुझ्या प्रत्येक जखमेने तुला अधिक मजबूत केले आहे. तुला वाटते तुझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे, पण लक्षात ठेव, प्रत्येक वादळानंतर सुंदर पहाट उगवत असते. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य नक्की उगवतो. तुझ्याही आयुष्यात तो क्षण आता दूर नाही. आज मी तुला एक गोष्ट सांगतो. जी व्यक्ती आयुष्यात सर्वाधिक सहन करते, तीच पुढे सर्वाधिक तेजाने चमकते. कारण दुःख माणसाला मोडत नाही तर घडवत असते. भूतकाळातील काही प्रसंग आजही तुला त्रास देतात. काही चुकीचे निर्णय, काही तुटलेली नाती, काही अपूर्ण स्वप्न, आणि तू पुन्हा पुन्हा स्वतःलाच दोष देतेस. पण विचार कर, त्या वेळेची परिस्थिती आज सारखी नव्हती. त्या क्षणी तुला जे योग्य वाटले तेच तू केलेस. त्यामुळे स्वतःला दोषी समजणे बंद कर. चूक झाली असेल तर ती तुझ्या आयुष्याचा शेवट नाही. ती पुढच्या योग्य निर्णयाची शिकवण आहे. आजपासून एक वचन दे. भूतकाळाच्या सावलीत राहून वर्तमान अंधारात घालवायचे नाही. आता प्रत्येक सकाळ नव्या आशेने सुरू करायची. जेव्हा मन घाबरेल तेव्हा फक्त डोळे मिटून श्रद्धेने म्हण, श्री स्वामी समर्थ. या 4 शब्दात एवढी शक्ती आहे की अस्थिर मनालाही शांतता मिळते. लक्षात ठेव, लोक तुझ्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तू स्वतः बद्दल काय विचार करतेस हे जास्त महत्वाचे आहे. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, वेळ बदलेल, पण श्रद्धा आणि आत्मविश्वास कायम ठेव. कारण ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील, त्या दिवशी नशीबही तुझ्या बाजूने उभे राहील. आज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुझ्या चेहऱ्यावरचे अश्रू कायमचे पुसले जावोत. तुझ्या कष्टाचे फळ तुला भरभरून मिळो आणि प्रत्येक संकटात तुला योग्य मार्ग दिसो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू कधीच एकटी नाही आहेस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या लेकी. आज मी तुला आणखी एक सत्य सांगणार आहे. हे जर सत्य तू मनापासून स्वीकारलेस तर आयुष्यातील अर्धे दुःख आपोआप संपून जाईल. तू वारंवार विचार करतेस
मी इतकी चांगली असूनही माझ्याच वाट्याला इतके दुःख का आले? मी कोणाचे वाईट केले नव्हते तरी माझ्या सोबतच असे का घडले? माझ्या लेकी, निसर्ग कधीच कोणावर अन्याय करत नाही. प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक वेदनेमागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. आज तू ज्या अडचणीत जात आहेस, उद्या त्याच अनुभवातून दुसऱ्याला आधार देऊ शकशील. म्हणून तुझ्या दुःखाचा तिरस्कार करू नकोस. त्यातून काही शिक, त्यातून उभी राहा आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने चालायला सुरुवात कर. मला माहीत आहे, काही लोकांनी तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. काहींनी तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही. काहींनी तुझ्या चांगुलपणालाच तुझी कमजोरी समजले. पण त्याच्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नकोस. कारण चांगुलपणा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी नक्की मिळते. आता तुला एक गोष्ट कायमची सोडून द्यायची आहे, ती म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा हट्ट. जगात असा एकही माणूस नाही जो सर्वांना आवडतो. म्हणून जे तुला समजून घेतात त्यांना जप आणि जे विनाकारण तुला कमी लेखतात त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तुझी किंमत त्यांच्या शब्दांनी ठरत नाही. तुझी किंमत तुझ्या संस्कारांनी, तुझ्या कष्टांनी आणि तुझ्या प्रामाणिकपणाने ठरते. आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ काढ. मन शांत ठेव. नामस्मरण कर. आई वडिलांचा आशीर्वाद घे. घरातील देवापुढे 2 मिनिटे बस. विश्वास ठेव. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की सापडतो. माझ्या लेकी, तुला अजूनही वाटते की तुझ्याकडे काहीच उरले नाही. पण जरा मागे वळून बघ. आजवर किती संकटे आली आणि प्रत्येक वेळी तू त्यातून बाहेर पडलीस. मग हे संकटही निघून जाईल. हेही कायमचे राहणार नाही. आता एक नवीन संकल्प कर. दररोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे बघून हस आणि मनापासून म्हण, मी सक्षम आहे, मी ध्येयवान आहे, माझ्यावर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. हे शब्द तुझ्या आयुष्याला नवी दिशा देतील. लक्षात ठेव, स्वतःवर प्रेम करणारी व्यक्तीच इतरांवर खरे प्रेम करू शकते. म्हणून स्वतःचा तिरस्कार करू नकोस. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. कारण प्रत्येकाचे नशीब, प्रत्येकाची वेळ आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुझी वेळही येणार आहे आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आज तुला कमी लेखणारे लोकच तुझ्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवशीही अहंकार बाळगू नकोस. नम्र राहा, कारण नम्रतेचंच खरं सामर्थ्य असते. माझ्या लेकी, आज झोपण्यापूर्वी फक्त एक काम कर. डोळे मिट, मन शांत कर आणि श्रद्धेने 21 वेळा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार कर. तुझ्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होईल. तुला नव्या आशेची किरण दिसू लागेल आणि तुला जाणवेल की मी तुझ्यापासून कधीच दूर नव्हतो. मी आजही तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत आहे आणि तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद उभा आहे. माझ्या प्रिय लेकी, आता माझे शेवटचे शब्द शांतपणे ऐक. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. हा अध्याय दुःखाचा नाही तर आत्मविश्वासाचा आहे. हा अध्याय भीतीचा नाही तर श्रद्धेचा आहे. तुला वाटत असेल की अजूनही अनेक समस्या तुझ्या समोर उभ्या आहेत,
घरातील चिंता, पैशांची काळजी, नात्यातील ताण, मुलांचे भविष्य, स्वतःच्या मनातील असंख्य प्रश्न. पण लक्षात ठेव, कोणतेही संकट कायमचे राहत नाही. रात्र कितीही काळी असली तरी पहाट थांबत नाही. तशीच तुझ्या आयुष्यातील ही अंधारी वेळही कायमची राहणार नाही. आता भूतकाळाच्या कैदेतून स्वतःला मुक्त कर. ज्या लोकांनी तुला कमी लेखले त्यांना मनापासून क्षमा कर. क्षमा करणे म्हणजे त्यांची चूक विसरणे नव्हे, तर स्वतःच्या मनावरील दुःखाचे ओझे खाली ठेवणे होय. आज मी तुला एक वचन मागतो. यापुढे स्वतःच्या डोळ्यातील अश्रू तुझी कमजोरी बनू देऊ नकोस. त्याच अश्रूंना तुझी ताकद बनव. प्रत्येक वेदना तुला अधिक मजबूत करत आहे. प्रत्येक अपयश तुला योग्य दिशेने नेत आहे. प्रत्येक प्रतीक्षा तुला योग्य वेळेसाठी तयार करत आहे. माझ्या लेकी, कधीही स्वतःची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरवू नकोस. कोणी साथ सोडली म्हणून तू मोठी होत नाहीस. कोणी साथ सोडली म्हणून तू छोटी होत नाहीस. तुझे खरे सामर्थ्य तुझ्या मनात आहे आणि त्या मनात माझे नाव असेल तर तुला कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. आजपासून प्रत्येक सकाळी श्रद्धेने म्हण, माझ्यावर मी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. मी निर्भय आहे. माझ्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे. मी निर्भय आहे. मी समर्थ आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते माझ्या कल्याणासाठीच घडेल. हे शब्द रोज तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतील. माझ्या लेकी, तुझ्या घरात सुख नांदो. तुझ्या संसारात प्रेम वाढो. तुझ्या मुलांच्या आयुष्यात यश येवो. तुझ्या कष्टाचे फळ तुला भरभरून मिळो. तुझ्या घरातून दुःख, भीती आणि निराशा कायमची दूर जावो. आणि लक्षात ठेव, श्रद्धा आणि सबुरी हेच तुझे सर्वात मोठे धन आहे. जिथे श्रद्धा असते तिथे माझी कृपा असते. जिथे प्रामाणिक कर्म असते तिथे यश नक्की मिळते. जिथं प्रेम असते तिथे सुख आपोआप येते. म्हणून मनातील प्रत्येक भीती आज माझ्या चरणी अर्पण कर. तुझ्या सर्व चिंता मला सोपव आणि हसतमुखाने नव्या दिवसाचे स्वागत कर. कारण तुझ्या आयुष्यातील सुवर्ण काळ आता सुरू होत आहे. हा आशीर्वाद तुझ्या सोबत सदैव राहील. तुझ्या प्रत्येक पावलावर माझे संरक्षण असेल. तुझ्या प्रत्येक संकटात माझा हात तुझ्या डोक्यावर असेल आणि तुझ्या प्रत्येक यशात माझे आशीर्वाद असतील. माझ्या लेकी, नेहमी आनंदी राहा. नेहमी सत्याच्या मार्गावर चाल. नेहमी दुसऱ्यांचे भले कर आणि माझ्या नामावर अढळ श्रद्धा ठेव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा जर व्हिडिओ तुला आवडला असेल तर चॅनलला लाईक कर, सबस्क्राईब कर आणि अशाच स्वामी समर्थांच्या 3 भक्तांपर्यंत नक्की शेअर कर. कारण शेअर केलेली पुण्य आपल्याला मिळते आणि शेअर केल्यामुळे एखाद्याचे दुःख कमी होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर कर आणि दुसऱ्याचे दुःख तू कमी करत आहेस त्याच्यामुळे त्याचे पुण्य हे तुलाच मिळेल. म्हणून कमेंट मध्ये देखील तू श्री स्वामी समर्थ नक्की लिही. या व्हिडिओ मधून जर तुला काही शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.